चक्क पोलीस हवालदारानंच शेतात थाटला ड्रग्सचा कारखाना, तब्बल 17 कोटींचे ड्रग्स जप्त। लातूर येथील चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात ड्रग्सच्या कारखान्यावर धाड टाकत पोलिसांनी तब्बल 17 कोटींचे ड्रग्स जप्त केलेत। या कारवाईत 5 जणांना अटक केली आहे। या कारखान्याचा म्होरक्या प्रमोद केंद्रे हा आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे। प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता, त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्स तस्कराशी ओळख झाली। ड्रग्स तस्करानं केंद्रेला ड्रग्स तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं। यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रेच्याही लक्षात आलं। त्यामुळे त्यानं काही महिन्यांपूर्वी केंद्रेनं आपल्या गावाकडे माळ रानावर शेड बांधलं। शेडमध्ये ड्रग्स निर्मितीची उपकरणं बसवली। त्यानंतर त्यातून ड्रग्स निर्मिती सुरू केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ड्रग्स निर्मिती सुरू होती, त्यातून बक्कळ पैसा मिळत होता। मात्र काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एक ड्रग्स पेडलरला अटक केली। ड्रग्स पेडलरला पोलिसी खाके दाखवताच त्यानं प्रमोद केंद्रेच्या ड्रग्सच्या कारखान्याचा पत्ता सांगितला। पोलिसांनी पाळत ठेवत अखेर प्रमोदला बेड्या घातल्या। प्रमोदसह जुनैद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफीक मोमीन यांनाही अटक केली आहे। दरम्यान आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत।